श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर स्वागत करते. आपण शुक्रवारी या सेवा आवर्जून करा. जर आपण ही 21 शुक्रवार किंवा लगातार शुक्रवार या जर आपण सेवा केल्या किंवा यालाच आपण उपाय म्हटलं आहे, हे उपाय जर केले तर महालक्ष्मी माता स्थायी स्वरूपात आपल्या घरी राहते. चला तर मग ते आपण उपाय बघूया. सर्वात प्रथम दर शुक्रवारी आणि मंगळवारी आपल्या घराच्या मुख्यद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायला हवं. दुसरं म्हणजे महालक्ष्मी माता आपल्या घरी त्यांनी आकर्षित होते आणि स्थायी स्वरूपात राहते. त्यानंतरचा उपाय म्हणजे रोज आपल्या मंदिरात, घरातल्या मंदिरात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. शुद्ध गाईचं नसेल तर इतर कोणतंही जर असेल, म्हशीचं असेल तर त्यामध्ये थोडंसं हळद टाकायचं आणि रोज न चुकता तुपाचा दिवा लावायचा. त्यानंतरचा उपाय म्हणजे आपण आपली कुलस्वामिनी जी कोणती असेल तुमची ती आणि महालक्ष्मी माता, अन्नपूर्णा माता, विष्णू भगवान, बाळकृष्ण, गणपती, महादेव यांना अभिषेक जरूर करावा. गंगाजल आणि कच्च्या दुधाने महालक्ष्मी माताला आवर्जून अभिषेक करावा. त्यानंतर केसर जर असेल तुमच्याकडे तर केसर थोडा पाण्यामध्ये टाकून त्यांनी पण महालक्ष्मी माताला अभिषेक करावा. केसर नसेल तर हळद टाकून पाणीमध्ये टाकून महालक्ष्मी माताला अभिषेक करावा. त्यांनी पण महालक्ष्मी माता आपल्याकडे कायमस्वरूपी राहते आपल्या घरी. त्यानंतर त्यांना धूप दीप दाखवायचा, नैवेद्य दाखवायचा आणि आवर्जून आपण शुक्रवारी खिरीचा नैवेद्य दाखवायचा. चौथा उपाय म्हणजे खीर महालक्ष्मी माताला अतिशय प्रिय आहे. गाईच्या दुधामध्ये बनवलेली खीर, तांदळाची खीर बनवू शकता तुम्ही, साबुदाण्याची खीर बनवू शकता. खीर महालक्ष्मी माताला अतिशय प्रिय आहे, तर खीरचा नैवेद्य जरूर दाखवा. आपल्या मंदिरामध्ये मंगल कलशाची स्थापना जरूर करा आणि प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी त्या मंगल कलशातलं पाणी बदला. यांनी पण महालक्ष्मी माता स्थायी स्वरूपात आपल्या घरात राहते. त्यानंतर म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण अभिषेक केल्यानंतर त्यावर तांदळाने अभिषेकच करायचा. आपण तांदळाच्या प्लेटमध्ये तर ठेवतोच अन्नपूर्णा मातेला, तर तांदळ असं अभिषेक कसं करतो तसं टाकायचं आणि त्याला अन्नपूर्णा देवीला पळी असते हातातली ती झाकोपर्यंत तांदूळ टाकायचा आणि त्यानंतर हळद कुंकू वाहून धूप दीप दाखवून फूल दाखवून त्यांची आपल्या जाग्यावर स्थापना करायची. हे प्रत्येक शुक्रवारी न चुकता करायची. आपल्या घरात धनधान्याची कधीच कमतरता होऊ नाही देत अन्नपूर्णा माता. त्यानंतर आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर मंगल कलशामध्ये आपण जसं टाकतो की गंगाजल टाकून थोडंसं त्याच्यामध्ये हळद कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि त्यामध्ये खडीसाखरचे 2-3 खडे जरूर टाकावे. त्यानंतर त्याच्यामध्ये तुळशी, एखादी फूल, दुर्वा टाकायचा आणि आंब्याची डहाळे किंवा पानं आणि खाऊची पानं असेल तरी पण चालेल. पण मंगल कलशाला प्रत्येक शुक्रवारी नाहीतर मंगळवारी अमावस्या पौर्णिमेला पाणी बदलायचं. यांनी आपली कुलस्वामिनी आणि महालक्ष्मी माता प्रसन्न होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे देवीला तुपाच्या दिव्यानी जरूर ओवाळायचं. यामुळे पण आपल्या घरी स्थायी स्वरूपात महालक्ष्मी माता राहते. तर सगळ्या देवी देवतांना आपण हळद कुंकू लावून पंचोपचार केल्यानंतर आरती जरूर करायची आणि कापुराची आरती करताना त्यामध्ये 2-3 लवंग टाकून देवीला ओवाळून घ्यायचं. सगळ्या देवी देवतांना ओवाळून घ्यायचं आणि त्यांना धूपदीप दाखवून द्यायचं. यामुळे पण महालक्ष्मी माता स्थायी स्वरूपात राहते आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून बाहेर होते. त्यानंतरचा उपाय म्हणजे श्रीयंत्र. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही देवीचा टाक किंवा महालक्ष्मी माताची मूर्ती यावर कुंकुमार्चन जरूर करावे. शुक्रवारी तुम्ही महालक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र म्हणू शकता. जसं कमलात्मक मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा बीजमंत्र पण म्हणू शकता.
महालक्ष्मी देव्यै नमः हा मंत्र पण म्हणू शकता. कोणताही मंत्र म्हणून तुम्हाला 16 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा कुंकुमार्चन करायचं आहे. प्रत्येक शुक्रवारी कुंकुमार्चन करायचंच आहे न चुकता. तुम्ही मंगळवारी पण करा, अमावस्या पौर्णिमेला करा आणि कोणत्याही पण एखादी चांगल्या शुभ दिवशी पण करा. त्यामुळे पण महालक्ष्मी माता आपल्या घरी स्थायी स्वरूपात राहते. कुंकुमार्चन करताना तुपाचा दिवा जरूर ठेवा. तुपाच्या दिव्याने महालक्ष्मी माता आकर्षित होते. कुंकुमार्चन इतकंच महत्त्वाचं म्हणजे धनकुंचन. धनकुंचनची सेवा पण आवर्जून करा. धनकुंचनची सेवा करायला फार वेळ लागत नाही आणि त्याची काही जी वस्तू मिळतात त्यामध्ये कुंचनमध्ये टाकण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या पण काही जास्त महाग नाही आहे. त्या तुम्ही जरूर घेऊन या. आणि त्याचप्रमाणे स्फटिकची माळा असेल तुमच्याकडे तर स्फटिकची माळाने महालक्ष्मी माताचा कोणताही मंत्र 108 वेळा त्याचा जाप करा. त्यामुळे पण महालक्ष्मी माता स्थायी स्वरूपात आपल्या घरी राहते. कुंकुमार्चन झाल्यानंतर 16 वेळा कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण आता धनकुंचनची सेवा पण करून घेऊया. धनकुंचन सर्वप्रथम त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकून घेऊया. त्याच्यामध्ये हळद, कुंकू टाकल्यानंतर हळकुंड, गोमती चक्र, कवड्या, कमळगट्ट्याच्या बिया, त्याच्यानंतर लघु नारियल, आपल्या लवंगा, विलायची, मोती, तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्या वस्तू टाका. महालक्ष्मी माताला ज्या वस्तू आकर्षित करतात त्या वस्तू जर घेतल्या आपण तर अतिशय उत्तम. त्याच्यामध्ये गुंजा, पोळा ह्या वस्तू पण असायला हव्या. या अगदी कमी दरात तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जाईल. आणि ही धनकुंचनची सेवा तुम्ही जरूर करा प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी. यामुळे आपल्या घरी महालक्ष्मी माता स्थायी स्वरूपात राहते. तर या पूजा तुम्ही आवर्जून करा. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.